कोणी एके भुलले नारी कोणी एके भुलले नारी विकता गोरस घ्या मने हरे 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 विकला डोळा बैसला मने विकला डोळा बैसला मने विकला डोळा बैसला मने विकला डोळा बैसला मने तोचे वदाने उच्चारे तोचे वदाने उच्चारे दोती वदने उच्चारे दोती वदने उच्चारे दोती वदने उच्चारे आहुरियाचा विषय भोळा आहुरियाचा विषय भोळा आहुरियाचा विषय भोळा आहुरियाचा विषय भोळा गोविंद करा कवचक गोविंद करा कवचक देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने तोचे वदने उच्चारे तोचे वदने उच्चारे म्हणे हसे जन म्हणे हसे जन नाही कान कहे ठाई 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 विकला डोळा बैसला मने विकला डोळा बैसला मने डोळा बैसला मने विकला डोळा बैसला मने तोचे वदने उच्चारे तोचे वदने उच्चारे दोती वदने उच्चारे दोती वदने उच्चारे दोती वदने उच्चारे दोती वदने उच्चारे गौबार कुमारी गोवार कुमारी गौबार कुमारी गोवार कुमारी गौबार कुमारी गोवार कुमारी गौबार कुमारी कोणी एके भुलले नारी कोणी भुलले नारी कोणी एके 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 भुलले नारी विकिता गोरस घ्या मने हरी 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 देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी देखला डोळा बैसला मने महिला पुढे पुढे सरका डोळा बैसला आपल्यावर दान करताना सरका पुढे देखला डोळा बैसला महिला पुढे सरका महिला देखला डोळा बैसला मने सरका जीवदानी उच्चारा
देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी आपले याचा विसर भोळा गोविंद कळा कवतुक देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान तै ठाई याचा इथं लई उच्चार आवाज येतो याच्याकडे देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावे
शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट्या मज रामव्या सुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वादे क्रोध काम राम माझा लेकुरवाया संगे वानरांचा मेळा नलन्या जांबवंत पुढे चाले हनुमंत घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा विना दुर्बळाचे देवा कोणी की बोलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग किंवा गवळ देहूचे साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील आहे. 4 चरणाची गवळण आहे. महाराज या 4 चरणाच्या गवळणमध्ये एका असणाऱ्या गवळणीची स्थितीपर जी अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन तुकोबराय या गवळणीद्वारे त्या ठिकाणी करत आहेत. महाराज सांगतायत कोणीतरी एक नारी त्या ठिकाणी बोललेली आहे. कोणी एक बोलली नारी आणि तिचं बोलणं काही जगा वेगळं त्या ठिकाणी होतं. तिचं बोलणं कसं होतं तर विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती त्या ठिकाणी दहीदूध विकण्यासाठी जात असताना दहीदूध घ्या म्हणायच्या ऐवजी हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, मुकुंद घ्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिचं बोललेलं आहे. तिचं बोलण्याचं कारण तुकोबाराने सांगितलं. तिने जे पाहिलं होतं तिच्या मनात ते बसलं आणि मनात बसलेलं तिच्या वाचेद्वारे बाहेर आलं. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. तिने जे पाहिलं होतं ते तिच्या मनात बसलं आणि मनात बसलेलं तिच्या वाचेद्वारे त्या ठिकाणी बाहेर आलं. आणि मग त्या गवळणीची अवस्था कशी झाली तर त्या गोविंदाच्या कौतुकानं ती त्या ठिकाणी भारावून अशा प्रकारचं गेलेली आहे. आपुलियाचा तिचा स्वतःला तिचा विसर पडलेला आहे. आपुलियाचा विसर भोळा गोविंदाच्या कृष्णाच्या कला कौतुकानं त्या ठिकाणी असताना तिचं त्या ठिकाणी ती स्वतःला विसरून त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि मग तिची अवस्था अशी झाल्यानंतर लोक तिच्यावर हसायला लागली आणि हसायला लागल्यानंतर तुकाराम महाराज तिला तुकाराम महाराज मी तिला विचारलं अगं तुला लोक हसतायत. त्यावेळेस तिने सांगितलं हसणं हा त्यांचा धंदा आहे आणि बोलणं हा माझा धंदा आहे. तुका म्हणे हसते जन आणि मी जे हसतात जे निंदा करतात जे बोलतात त्यांच्याकडे माझे कान त्या अशा प्रकारचे नाही कान तरी ठाई. त्याचं कारण मी जो पाहिलेला आहे तो माझ्या मनात आहे आणि जो माझ्या मनात आहे तो माझ्या वाचेद्वारे माझ्या असणाऱ्या क्रियेद्वारे बाहेर येतोय. देखिला डोळा बैसला म्हणे तोचे वदनी उच्चारी विठ्ठल. आपला चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा कोणत्या मासानिमित्त सर्वज्ञात आहे. कालच्या ताईने त्या ठिकाणी सुंदर सांगितलं. अधिक मासे, मल मासे, पुरुषोत्तम मासे, धोंड्याचा महिना आहे त्याला आघाऊ महिना म्हणतात. त्याला 5 प्रकारची नाव आहे. त्यांनी आता ते वेदांत असल्यामुळे आमच्या गावची त्याला आघाऊ महिनाही म्हणतात याला. आणि आपल्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना त्या ठिकाणी
हा अधिक मास त्या ठिकाणी मी गावात आल्यानंतर आपण सर्वांनी हा चालू केलेला कार्यक्रम आहे. 4थं वर्ष आहे आणि त्या 4थ्या वर्षाच्या त्या ठिकाणी असणारं आज काल्याचं कीर्तन आहे. कीर्तन नाही, एक 15-20 मिनिटं पाहुणे यांची वाट पाहूच तर 7:30 वाजता आपण काही टाइम दिलेला आहे. एक 15-20 मिनिटं बसावं तर पाहुणे मंडळी. आणि म्हणून आज काल्याचं कीर्तन आहे. हा नामयज्ञ सप्ताह भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, माझे गुरु महाराज, तनपुरे बाबा, पुंडलिक बाबा, शेलार मामा, अंबादास बाबा, खांदे महाराज, चंपामाई महाराज, फुलगीर बाबा, या सर्वांच्या आशीर्वादानं हा नामयज्ञ सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. कारण या सर्वांची शिष्य मंडळी हा सप्ताह करतात आणि उरलेलं वर्ग त्या ठिकाणी माझ्या शिष्यांकडे त्या ठिकाणी ते करतात. सर्वांच्या असणाऱ्या या परिश्रमातून हा नामयज्ञ सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्वरूप त्यांनी धरलेलं आहे. चांगलं आहे, होतंय. देणारे तुम्ही आहात, करणारा आपण सर्व आहात आणि करून घेणारा तो आहे. विठ्ठल तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत. निमित्ताचा धनी केला असेल आपण, तुम्ही आम्ही निमित्त आहोत. दाने दाने पेली खाये, खाणेवाले का नाम. ज्याच्या नशिबात आहे त्याला भेटत असतं, ज्याच्या नशिबात नाही, ऐकताना कीर्तन, ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळत असतं आणि ज्याच्या नशिबात नाही त्याला मिळत नसतं. त्याला आपल्या भाषेमध्ये काहींचं नशीब हिवऱ्याच्या झाडाखाली झोपलेलं आहे असं म्हणतो आपण. त्यांचं दुर्भाग्य आहे. काही गोष्टी या नशिबानं मिळत असतात, प्राप्त होत असतात. काही गोष्टी योगायोगाने प्राप्त होत असतात. काही गोष्टी भाग्याने प्राप्त होत असतात. काही गोष्टी साधूच्या कृपेनं प्राप्त होत असतात. काही गोष्टी देवाच्या कृपेनं प्राप्त होत असतात. काही गोष्टी आई वडिलांच्या कृपेनं प्राप्त होतात. काही गोष्टी शास्त्राच्या कृपेनं प्राप्त होतात आणि काही गोष्टी स्वतःच्या आत्मकृपेनं प्राप्त होतात. आणि म्हणून प्रत्येकाला आपापल्या नशिबाचा तो भाग आहे. असो, हा नामयज्ञ सप्ताह गेल्या 3 दिवसापासून त्या ठिकाणी आपण रात्र करतोय चांगल्या प्रकारे. आणि म्हणून आज त्या कीर्तन सेवेसाठी ही नामवंत गायक म्हणजे कोहक महाराज आहेत, देसाई महाराज आहेत, महाराजांचे दानवे महाराज आहेत, इकडे लगड महाराज आहेत, इकडे आपलं दिंडीचे असणार पखवाज वादक संकेत महाराज आहेत, बाप्पू आहेत, संस्थेतले विद्यार्थी आहेत, प्रवीण महाराज छान गाडायकर मामा आहेत, सर्व यमेशवादी मंडळी आहेत, त्यांची पंगत आहे, अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहे. आणि विशेष उपस्थिती म्हणजे आपल्या वाकुडी गावातील असणारे सर्व जावई आणि मुलींचं टाळी वाजून स्वागत करायचं. आले विचार आहे याकडे म्हणजे असते काय जायचं आहे की नाही, कोण महाराज आम्ही नाही ओळखीत आहे की नाही, पण आले चला. काही येत आहेत, काही येतील, काही अडचणी नाही आले, ठीक आहे चला, पण काही आलेले आहेत. आणि म्हणून तुमच्या असणाऱ्या दह्यात साखर पडली आमच्या आहे की नाही. तुम्ही साखरेप्रमाणे गोड पाहुणे म्हणून आमच्याकडे आले. आता पाहुणा म्हणलं तर कालच्या बाईंनी सांगितलं, पाहुणा म्हणजे वेळ पाहून येत नाही, पण आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं आहे की नाही. तसे तुम्ही पाहुणे आहात आणि गोड साखरेप्रमाणे तुम्ही कार्यक्रमाला आलात, उपस्थित राहिलात, तुम्हाला धन्यवाद. विठ्ठल 15 मिनिटं कीर्तन करायचं. काल्याचं कीर्तन आहे आपण ऐकलेलं आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे आनंद. काला म्हणजे काय? काला म्हणजे सुख. काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रेम. काला म्हणजे काय? काला म्हणजे परिपूर्णता अवस्था. काला म्हणजे काय? प्रसाद. काल्याचा आनंद हा देवालाही आहे, काल्याचा आनंद संतालाही आहे आणि काल्याचा आनंद तुमच्या आमच्या सारख्या जीवाला सुद्धा आहे. किती देवाला आनंद आहे. आज या वाकुरी गावच्या पंचक्रोशीमध्ये या पटांगणाच्या आवारामध्ये गुप्त रूपाने भगवंत काला खाण्यासाठी आलेला. एवढा देवाला काला अप्रूप आहे. प्रमाण द्यायचं झालं, आज गोस अमरावती
दुर्मिळ आहे, त्याला काला दुर्मिळ आहे. म्हणून तो त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, आज ओस अमरावती कोणती विदर्भातली नाही, स्वर्गातली. ते स्वर्गातली अमरावती सारखं असं त्या ठिकाणी सोडून भगवंत जिथं काला आहे तिथं येतो. नुसता येत नाही, स्वतःचा देहभाव विसरून जातो. नुसता देहभाव विसरत नाही. काल्याची असे देवजयी झाली मासे, स्वर देवजयी झाली मासे. काल्याच्या आशेनं भगवान परमात्मा माशाचं रूप धारण केलं सगळ्याला माहिती आहे. म्हणजे काल्याचा आनंद देवाला आहे, मला हे सांगायचं. हरी बरोबर, काल्याचा आनंद देवाला आहे, काल्याचा आनंद संताला आहे. प्रमाण माझा ज्ञान गोपाला शिवाय जनाबाई महाराज म्हणतात, त्या चंद्रभागेच्या बाळवंटामध्ये एकच टाळी झाली आणि त्या टाळीमध्ये ज्ञानोबरायांनी तो काला हातात घेतला आणि वारकांना वाटू लागले. संताला काल्याचा आनंद आहे आणि जीवाला सुद्धा काल्याचा आनंद आहे. मग जीवाला सुद्धा आज आनंद आहे. 3 दिवस आपण जी साधना केली, कुणी 3 दिवसामध्ये अन्नदान केलं, पंगत दिली, आपण वर्गणी दिली, कुणी आज पोळ्या आणल्या, कुणी कुरड आणल्या ना, जिथं तुला माहिती आहे, कुरडाया आणल्या, खूप आल्यावर का धन्यवाद तुम्हाला सगळ्याला. माझ्याकडे तुमच्यासाठी शब्द नाही, खूप खूप दिलं आणि देत राहणार आहे, हे शब्द आहे काय. खूप दिलं, खूप माझे प्रमाणाच्या बाहेर गोळा झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जीवाला आनंद आहे. आपल्या साधनेचं आपल्याला प्रसाद मिळणार, फळ मिळणार, म्हणून आपल्याला आनंद आहे. चला मग काला म्हणजे आनंद आहे आणि तो आनंद मिळण्यासाठी चरित्राते उच्चारावे, आनंद कशात आहे? नामस्मरणामध्ये. आनंद कशात आहे? बोला, काय झालं तुम्हाला? नाही, कशात आहे? नामस्मरणात आहे. आनंद कशात आहे? भक्तीमध्ये. आनंद कशात आहे? वारीमध्ये. आनंद कशात आहे? पंक्तीतलं घरी नेण्यात. आनंद कशात आहे? नामस्मरण भक्तीमध्ये आनंद आहे. आनंद याच्यामध्ये आहे. आणि मग तो आनंद मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवंताचं चरित्राचं वर्णन केलं पाहिजे.
भगवंताचा गुणानुवाद केला पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, संतांचा समागम केला पाहिजे, साधूच्या सहवासात राहिलं पाहिजे. का? आनंदाची प्राप्ती आहे. आणि मग तो आनंद जर घ्यायचा असेल तर त्यासाठी संतांनी सांगितलं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ कणास कालाय. आज आनंद जर मिळायचा असेल तर त्याच्या चरित्राचा उच्चार सांगितला. तर हा बाबा एका बाजूला, हा बाबा एका बाजूला. आपण ज्याची भक्ती करतो रामप्रभूची, हा विरोधाभास आहे. रामाचं आचरण सांगितलं, भगवान कृष्णाचं उच्चारण सांगितलं, कारण दोन्ही विरोध आहेत. एक जन्माला आला उन्हाळ्यात, एक जन्माला आला पावसाळ्यात, सगळ्याला माहिती आहे. एकाच्या बायकोचं नाव पटकन सांगता येतं रामाच्या, पण कृष्णाच्या बायकोचं नाव सांगायला विचार करावा लागतो. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, एकही मर्यादा रामाने उल्लंघली नाही आणि यांनी कोणती मर्यादा धरली. रामाचा राज्य कारभार दिवसा चालायचा आणि याचा रात्रीचा धिंगाणा चालायचा. याच्या आयुष्याला कुठेतरी दोर आहे आणि याच्या आयुष्याला सगळा धिंगाणा आहे. ज्या ज्या गोष्टी राम अवतारात भगवंताला करता आल्या नाही त्या गोष्टी भगवंतानी कृष्ण अवतार कोण्या ना कोण्या माध्यमातून पूर्ण केल्या. विठ्ठल आणि म्हणून मग या भगवंताने पूर्ण केल्या. कधी? जन्माला यायच्या आधीपासून याचं चरित्र आहे, त्या चरित्राचा उच्चार सांगितलेला आहे. मग कधी जन्म अवतार घेतो भगवंत? परित्राणाय साधूंना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी आणि धर्माची असणारी वाढ करण्यासाठी भगवंत अवतार त्या ठिकाणी घेत असतो. असंच त्या युगामध्ये त्या दुराचारी कंसाचा अत्याचार वाढल्यानंतर पापाचं ओझ धरणी मातेला झालं. धरणी माता गायीचं रूप धरून ब्रह्मदेवाकडे भगवान विष्णूकडे त्या ठिकाणी जाते. पृथ्वी मातेला आश्वासन दिलं, काही काळजी करू नको, तुझ्या पापाचं भार कमी करण्यासाठी आम्ही जन्म घेऊ, अमक्या अमक्या त्या ठिकाणी जन्म घेऊ सांगितलं भगवंताने. पृथ्वी माता त्या ठिकाणाहून निघालेली खाली आलेली आहे आणि भगवान कृष्णाने ती जागा शोधली. कारण देव असा कुठेही बसायला मोकळा नाही, देव कुठेही जात नाही. देव मिळण्यासाठी, देव कळण्यासाठी, देव आपल्याकडे येण्यासाठी काहीतरी तप करावं लागतं. तपेविना दैवत विना प्राप्त भुजे विना ही तप कोण सांगे. तपाशिवाय प्राप्त होत नाही कोणतीही गोष्ट. चल बाई अजिबात प्राप्त तप करावं लागतं. चला द्या तप केलं होतं वसुदेवाने देवकीनं त्या ठिकाणी. देवकी कोणतं? त्या कंसाची बहीण. लग्न झालं, लग्नामध्ये वरात निघाली, वरातीमध्ये विघ्न झालं आणि विघ्नामध्ये आकाशाची वाणी झाली ना आकाशाची वाणी सांगितलं, हे अरे नाचतो काय, तिच्या पोटाला येणारा आठवा तुला त्या ठिकाणी मारणार आहे. कंसाने सगळा डीजे बंद केला. मी होतो तिथं. डीजे बंद केला, सगळे बाजूतले हाकलून दिले कंसाने. खडग घेऊन हाताला माराया धावला. आता तो धरीला वसुदेव उचललं, बंदीकडे हात टाकलं. पहिला जन्माला आला, लवकर लवकर 6 जन्माला आले. साहीचे साही कंसाच्या हातून मारून घेतले. कारण का? पुण्य सारावया भेटे देव ऋषी वरी त्या बालकाशी 6 मारले, 7वा पलीकडे गेला. आताच्या भाषेमध्ये ते टेस्ट ट्यूब काय काय हा टेस्ट ट्यूब आहे की नाही, आता शोध लागला. पण त्या काळातच भगवंताने गर्भही करता तिकडे नेऊन घातला. विठ्ठल विठ्ठल. 7वा रोहिणीच्या गर्भाकडे गेला. 8वा प्रगट झाला. देवकीने सांगितलं, हे तुझ्यासाठी तप केलं म्हटले, जप केलं, तप केलं म्हटले. आणि असं जर लगेच प्रगट झाला तुला माझं म्हणन कोण? त्यांनी सांगितलं, मी जन्माला नाही आलो, मी जन्म कधी घेईन हे सांगायला आलो. सगळं तिथीवार सांगितलं. बुधवार, अष्टमी तिथी, श्रावण महिना, चंद्रवंशामध्ये मी जन्म घेईन. देवगुप्त झाले. ते सांगून झाल्यानंतर देवकीला गर्भ त्या ठिकाणी राहिला आणि देवकीचं तेज हळूहळू त्या ठिकाणी वाढू लागलं. आणि देवकीचं तेज जसं वाढू लागलं तसं कंसाचं हृदय कापायला लागलं. थर कापायचं नाही, चळ काप सुटला कंसाचा.
असं करता करता देवकीचे दिवस भरले. आणि तो भगवान परमात्मा बरोबर श्रावण महिन्यामध्ये बुधवारच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता चंद्र डोक्यावर त्या ठिकाणी आला आणि जगाच्या मालकाने त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीच्या मधोमध त्या ठिकाणी प्रागट्यकरण केलं. अवतार भगवंताने घेतला आणि चमत्कार काय झाला. सहस दीप दीप कैसे प्रकाशले ब्रह्मा. त्याला घेऊन चला. उजळल्या दस दिशा धरणारी कृष्ण भगवान की जय. भगवंताचा जन्म झाला. नाथबाबांनी सांगितलं काय झालं. भगवान जन्माला आले. सहस्र दिशाला प्रकाश पडला. सहस्र दीप दीप कैसी प्रकाशली प्रभा. आणि देवाचा जन्म झाला. काहीतरी अघटित गोष्टी घडतात. साधूचा जन्म झाला. आमचे सद्गुरू भगवान बाबा जन्माला आले. वाड्यामध्ये 108 दिवे आपोआप प्रज्वलित झाले साधूचा जन्माचा. देव जन्माला आले. 10 दिशाला प्रकाश पडला. साधू जन्माला आले. दिवे लागले. आणि तुम्ही आम्ही जन्माला आलो. गावातल्या डिप्या जळून गेले. पायगुण आहे आपलं. काही लोकांचा पायगुण असतो. काही लोकांचा हातगुण असतो. आमचे बाबा सांगायचे एक वांग्याची टोपली घेऊन विकायला बसली. ती सकाळीच गेले गिऱ्हाईक तिच्याकडे. पहिलंच गिऱ्हाईक होतं. तिने भाव लावून धरला होता 25 रुपये पावशे. हे खटाय होतं. हे गेलं ते म्हणजे 10 रुपये. तिने सांगितले बाबा पहिलेच गिऱ्हाईक की म्हणजे नाट नको लावू. तुझा आहे पुढं 25ला घ्यायचं तर घे. तुझं नाट लावला ना म्हणजे तर दिवसभर वांगे विकायचे नाही. त्यांनी सांगितलं आजीबाई काय काळजी करू नका म्हटलं. या पठ्ठ्याचा हात असा आहे म्हटले. तुमच्या पाठीभर वांगे काय म्हणले. ते म्हणजे एवढा हात गुण आहे तुझा. ती म्हणजे बापाची 12 एकर होती म्हणले. या हाताने सगळी विकून टाकू नाही काय तुम्हाला. ह्या हाताने 1 एकर सुद्धा शिल्लक राहिली नाही. तुमच्या पाठीभर वांग्याची काय बात आहे म्हणजे. हातगुण असतो. पायगुण असतो. ऐका भगवंत जन्माला आले. देदीप्यमान दिशा झाल्या. देवकी वसुदेवाला म्हणू लागली याला आता इथं ठेवू नका. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. नामदेवाची गवळण जरी कंसाची कळेल माझ्या बाळाशी मारेल. वसुदेवाला सांगू लागले याला घेऊन जायला ठेवू नका. वसुदेवाला बोलायच्या आधीच ते बोललं. नंदाच्या घराला नंदाच्या घराला भले गोकुळाला मोठे गोकुळाला त्यांनी सांगितलं तिथं नेऊन घाला. पण ते इतकं चतुर होतं. त्यांनी सांगितलं गोकुळात नेऊन घालायचं. पण कोणाच्या घरात आधीच सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नेऊन घाला. वसुदेवाने उचलला कमळापती. पायीचे बंधने गळती. बाहेर आले देव. तेव पहारेकडे झोप लागले. बाहेर आले. यमुना माता दुभंगून गेली. देव तिकडे ठेवले. तिकडची माया उचलली इकडे आणली. कंसाच्या हाताला लागली. गरागरा फिरले. खाली आपटे वर गेली. सांगितलं मला काय मारतो. तुला मारणार माझ्या आधी जन्माला. तुला मारणार माझ्या आधी पोहोचलं. कंसाला तिथून आता
कृष्ण दिसायला लागला. पण कधी पाच झाले तुमचे कीर्तन सगळे. हातातली माया निसटली, माया निसटली, कंसाला सगळी करत कृष्ण दिसायला लागला. आता माया नको बोलायला, आपणच सगळी गोळा केली आज. माया कंसाने माया सुटली, कंसाची कृष्ण दिसायला लागला. इकडं कंसा दुःख होऊ लागलं आणि तिकडं मात्र गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रे का. त्याचं कारण बाळ कृष्ण नंदा घरी आनंद आनंद. तिकडं सुख इकडं दुःख, तिकडं सुखाचं सुख त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यामध्ये झालं. कारण तो तिकडे भगवान परमात्मा होता आणि इकडे माया होते. आणि या मायेने सगळ्यावर जाळं टाकलं होतं. पुतना गेली, महाबळभर गेला, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाची. तिची अशी अवस्था त्या ठिकाणी केली. अवघ्या दैत्य कुळाचा भगवंताने उद्धार केला आणि सगळं काम आटपून भगवान परमात्मा रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत रामत रंगणे चोरीत लोणी, धावत धरती गवळणी, भावित चरणी गेली आहे, यशोदे सागरी, कमाल केले नवल केले सागरी, कृष्णा कालाचे जाऊ दे यांना नाही. आमचं गाव लय हुशार आहे. कीर्तन करताना अभ्यास करून येतो इथं गावात वाकुडी रांगू लागले. लांबता लांबता भगवान मोठे झाले, बाहेर निघाले. त्यांच्या सुदामा बवऱ्या, त्यांच्या मधुमंगल बरेच जमा केले भगवंताने. जमा केले आणि जमा केल्यानंतर भगवंताने अरे 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 म्हणजे असे कसे झाले म्हणजे त्याने काय नाही देवा सगळं विकत सगळं जात आहे म्हणजे. मग चोरी करू म्हणजे चोरी, कारण चोरीचा जनिताच भगवान कृष्ण या नाट्य. म्हणून पंढरीच्या वारीमध्ये नेहमी चोरच असतात. कारण चोराचा देव कोण तसं खुशाल सांगा. आम्हाला महाराजांनी सांगितलं चोरांचा देव कोण तर पंढरपुरात उभा आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरे हरे अवतार, पंढरपुरे हरी भगवान परमात्मा चोरांचा चोरी निर्माण केली, चोरी केली, खऱ्या केल्या सगळ्याला माहिती आहेत. आपण काल्याचं कीर्तन ऐकलेलं आहे. 7:30 वाजले, पाहुणे आलेले आहेत, त्यांना लांब जायचे. आता झाले टाइम संपला, 5 मिनिट. भगवंताने चोऱ्या खोऱ्या अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या आणि चोऱ्या करीत असताना यशोदेच्या कानावर गाढानं जायला लागले. जी बाई यायची यशोद संघ भांडायची, जी बाई यायची यशोद संघ भांडायची. यशोदे अगं आता गोकुळात राहावं का जावं आहे. यशोदे कृष्णाला सांगावे, आवाज रे, आवाज रे. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आम्ही राहायचं का जायचं. आता किती केलं तरी आईला आपलं पोरग प्यारं असतं. एखाद्या सांगितलं का हो तुमचा भिन्न अंका दारू प्या, तो नसून प्याला महाराज त्याच्या जोडीदारी पाळली असतं. ते एवढं लहान आहे का, हातात धरून गेलं होतं. आईला तिथं लेकरं प्यारं असतं किती केलं तरी. तुम्ही सांगितलं 5 वर्षाचे माझे बाळ अंगाने माझ्या खेळ काल पूर्ण बघून घ्यायचं. रंगे हात पकडा मग येते. एकच तेवढं सांगतो, माझ्या आवडीची खोरी म्हणून ती सांगतो दरवेळेस. सगळ्या गवळणी आली, एक म्हातारी आली. ती म्हातारी आली, पाहिलं नेमकं तिचं घर देवाने सोडलं होतं, हुकलेलं होतं देव तिच्या घरापासून. हे कृष्ण इकडे इकडं काय जातो, माझ्या घरी आहे. देवाने सांगितलं घ्यारेचा नंबर लिहून कामाला येईल म्हणजे. तिच्या चष्म्याच्या नंबरापासून सगळा नंबर लिहून घेतला, चपल्याच्या नंबरेपर्यंत.
आणि ती दुसऱ्या दिवशी ती गवळण दारात मध्ये राखण बसली. म्हाताऱ्याला तिथं काढून चौकून जाय म्हणजे खाऊन पिऊ. मी बघते कृष्ण कसा येतो. आता हा आलाच होता. ही ज्या दाराने बसली ते दार भगवंताने सोडून दिलं. नागचं दार आणि भगवंत आत शिरले. कारण त्याला सगळे दार खिडक्या उघडता येतात. कुलूप मायेचे उघडिले, कवर भ्रांतीचे तोडिले, कुलूप भ्रांतीचे तोडिले, कवर मायेचे उघडिले. त्याला काही करता येतं. आतमध्ये दही दूध सगळं खाल्लं आणि हळूच दरवाजा उघडून जिथं बसली तिथून बाहेर निघाला. आणि जो कोणाच्या हाताला येत नाही तिच्या हाताला सापडलं. म्हातारी उठली त्याला धरलं. चल म्हणजे तुझ्या आईकडे तुझ्या आईने सांगितलं होतं म्हणजे रंगे हात पकडून दाखवा. नेलं म्हातारी ओढीत चालवलं. नेमकं चौकापर्यंत गेले. सगळे लोक जमा झाले. हिने कृष्ण बघितलं, पकडला होता. पण चौकात गेलं. चौकात गेल्यानंतर तिचं म्हातारं पाहायला आलं. हिने नेमकं हे सोम चाललं गुरु आहे की नाही. ते म्हातारं पाहायला गेलं. भगवंताने म्हाताऱ्याला खुणवलं. म्हातारा जवळ गेलं. भगवंत बाजूला झाले. म्हाताऱ्याचा हात त्या म्हातारीच्या हातात गेला. ते म्हातारा म्हणायचं नको नको नेऊ मला, नको नेऊ. ती म्हणायची चल मुर्द्या. सगळ्या गावातल्या लेकी सुना नाशिला. नाही कळलं तुम्हाला कोणाला? म्हातारी आवरी आपला नाशी आले. आमच्या सगळ्या गाव नाशवून टाकलं. चल ते नाही म्हणायचं. ही वरीत तिथपर्यंत गेली. हा कोण्या गल्लीने गेला आणि यशोद्याच्या वाड्यापर्यंत ती म्हातारी गेली. यशोदे बाहेर आणलं धरून. त्यावेळेस हा यशोदा जाऊन बसला होता. यशोदाने पाहिलं कृष्णाकडे बाहेर निघाली. त्यांनी सांगितलं आई तू एकटी नको जाऊ म्हटले. हे गिऱ्हाईक तुझ्याकडे नाही माझ्याकडे आलंय म्हटलं. यशोदाने उचलला आणि बाहेर नेला. आणि मग म्हातारीने गया त्या चष्मा काढला. दोनदा पुसला. किती वेळा? दोनदा पुसला. आतून पुसला बाहेरून पुसला. आणि मग म्हणली तिच्या काळावरती होतं माझ्या हाताला कोण. आणि मग पाहिलं अगं बाई म्हणजे तुम्ही कधी तो ना चौकापासून म्हणजे अनेक खोड्या केल्या. शेवटी यशोदा मातेने सांगितलं देवा आता राहायचं नाही. आता काय करायचं तर त्या ठिकाणी खोड्या आता करू नको. नवस केला. गणपती पावला. अंकतंक सगळं झालं. आणि त्या भगवंताच्या असणाऱ्या लिलानी या सगळ्या कीर्तनाने या सगळ्या कौतुकाने तुकाराम महाराज म्हणतात एक गवळण त्या ठिकाणी बोलून गेली. कोणी की उदरी नारी. काय पाहिलं तो कवळाने? ती गवळण शेजारच्या गावात दहिरोज विकायला गेली. ती विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तिचं कारण विचारते. सांगितलं तोच मी पाहते, तोच माझ्या मनात येईल, तोच उच्चारद्वारे येतो. देखीला डोळा बैसला म्हणे तोचे वदनी उच्चारी. कारण का मी माझं सगळं देह भांग या तिकुळ माझे गेले हरपूत मी सगळं विसरून गेलेले आहेत. त्याचं कौतुक आहे. तो कोण सांगितलं अगं हा समाज तुझ्याकडे पाहून नाव ठेवीन तुला त्याच्या व्यक्तीमध्ये वेळी जाते. सांगितलं काही का म्हणणार तुका म्हणे हसे जग नाही कान तरी अशी अवस्था गौरी तुकाराम महाराजांनी सांगितली. त्या भगवान परमात्म्याच्या खोड्याला कटाळून यशोदामध्ये सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन बोधना. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आवरलं. सगळ्या गोपाळांना आवाज दिला. सारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. भगवान परमात्मा यमुनेच्या वाळवंटात गेला. खोड्या केल्या, खेळ केले. खेळ करून भूक लागली. खांदी भार पोटी भूक. काय खेळ याचे सुख सगळे एकत्र बसिले. भगवंताने सगळ्यांचा काला भगवंताने एकत्र केला. जसा आपण आज काला केला आहे की नाही. कोणाच्या पोळ्या, कोणाच्या पापड्या, कोणाच्या कोरड्या. मी त्या पाहिल्या कोरड्या जाऊन. कोणाच्या काळ्या होत्या, कोणाच्या गोऱ्या होत्या. कोणाचे पापड होते, कोणाचे लिज्जत पापड होते. आता तिला काही तिने आणले की काही चांगलं आहे. पण मी नितीनला सांगितलं नितीन म्हणजे अर्ध काम करतो स्वतःचं बरं घालण्यात ठेवायचं. अर्ध काम अर्ध खातो त्याच्याकडेच आहे. मला सांगायचा मुद्दा काय स्वयंपाकाचं पाहतो. मला सांगायचं मी सगळ्या करायचं तेवढं महाराज हे काय आहेत काही गोऱ्या आहेत. म्हणजे कृष्ण काय होता, राधा गोरी होती. काय हरकत नाही. कालाची आहे खायला काय हरकत नाही आपल्या. जसं आपण सगळा काला भगवंत केला पण तसं भगवंताने सगळ्याचा काला एकत्र केला. भगवान मध्ये उभे राहिले. भानुदास महाराज सांगतात भानुदास गीतिकार प्रसाद देतो पण घडीला तो काला भगवंताने यमुनेच्या वाळवंटात केला. तोच काला चंद्रभागेच्या वाळवंटात आणि तोच काला आपण या ठिकाणी आज केला. आणि तो काल्याचा प्रसाद आपल्या त्या ठिकाणी आता घ्यायचा. काल्याचं कीर्तन संपलं. यानंतर काला चला कुमार
पुढं वळा, पुढं वळा. कधी